नमस्कार. आपण भेटत आहोत पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. परंतु आजचा ब्लॉग खूप छान आहे, कारण आपण जात आहोत महाकालेश्वरच्या दर्शनाला उज्जैनला. स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये. नेहमीप्रमाणे आपण आपली गाडी घेऊन जाणार आहोत कल्याणपर्यंत. तिथून ट्रेनने प्रवास करणार आहेत बांद्रापर्यंत आणि बांद्रा टर्मिनसवरून आपल्याला ट्रेन आहे उज्जैनला जाण्यासाठी. खरं तर ही व्हिडिओ खूप लॉंग होईल, म्हणून याचे 2 पार्टमध्ये डिव्हिडेशन करणार आहोत. पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 असणार आहे उज्जैन आणि सेकंड पार्ट असणार आहे ओंकारेश्वर. तर आता निघालेलो आहोत आम्ही मुरबाडवरून कल्याणच्या दिशेने. कल्याण ते दादर, दादर ते बांद्रा टर्मिनस असा प्रवास करता आपण पोहोचलेलो आहोत बांद्रा टर्मिनस या ठिकाणी. आपल्यासोबत आहेत दिलीप घुडे, बंटी लकडे, सोमनाथ केळकर, अजय घावट, भूषण शिंदे, कृष्णा ठाकरे आणि सचिन शेलार. बांद्रा टर्मिनस ते उज्जैन असा प्रवास आपण ज्या ट्रेनने करणार आहोत ती ट्रेन आहे जबलपूर सुपरफास्ट एक्सप्रेस. याची तिकीट कॉस्ट आहे स्लीपरची 565. बजेट ट्रिप करण्याचा आमचा नेहमीच हेतू असतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. जर चुकून काही डिटेल्स राहिल्या तर डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आहे, ते जाऊन तुम्ही चेक करू शकता. 5:15 वाजता बरोबर ही ट्रेन बांद्रा टर्मिनसवरून निघालेली आहे. ही ट्रेन फक्त वापी, सुरत, वडोदरा, रतलाम या स्टेशनवर थांबणार आहे. तर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत महादेवाच्या नगरीमध्ये उज्जैनला. बरोबर 5:30 वाजलेले आहेत. सकाळी सकाळी आम्ही पोहोचलेलो आहोत उज्जैनला आणि वातावरण इतकं सुंदर आहे. समोरच उज्जैन जंक्शन नाव आहे आणि समोरचं किलबिलाट पाहत असाल तुम्ही व्हिडिओमध्ये, तुम्हाला कदाचित दिसत असेल. असंख्य पोपट या संपूर्ण झाडांवर बसलेले आहेत आणि तिथे आम्हाला कळलं की हे 6 वाजेपर्यंत या झाडांवर बसतात आणि रात्री 9ला येतात. दररोज ते याच ठिकाणी बसत असतात. पाहून खूप बरं वाटलं. स्टेशनच्या बाहेरून आम्ही रिक्षा पकडलेली आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी. 20 रुपये पर सीट. मंदिराच्या जुन्या गेटजवळच आम्हाला उत्तम असं हॉटेल मिळालेलं आहे, श्री कृष्णा यात्रीगृह म्हणून. जर तुम्ही या ठिकाणी येता तर बार्गेनिंग करायला विसरू नका. रूम्स असेल, रिक्षा असेल, सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे. आम्हाला 4 बेडची सुंदर रूम मिळालेली आहे. तुम्ही पाहू शकता समोरचा जो रस्ता आहे तो मंदिराकडे जाणार आहे आणि याची कॉस्ट पडलेली आम्हाला 2000 रुपये. रूम मध्ये फ्रेश होऊन आम्ही निघालो दर्शनासाठी. परंतु रूमच्या समोरच आम्हाला कळलं की या ठिकाणी खंडोबाचे मंदिर आहे. ते महाराष्ट्र इतके प्रसिद्ध नसले तरी उज्जैन मधले एक प्रसिद्ध मंदिर आहे जिथे खंडोबाची पूजा केली जाते. आम्ही दर्शनाचा योग असं समजून दर्शन घेण्यासाठी गेलो, तथा असं कळालं की त्या ठिकाणी संपूर्ण मंदिर हे महाराष्ट्रातील लोकांनी देणगीच्या स्वरूपात बांधलेले आहे. खंडोबा मंदिर समितीचे उपाध्यक्ष यांनी आम्हाला सांगितलं की महाकालेश्वरचं दर्शन घेण्या अगोदर तुम्ही इतर ठिकाणाची जी दर्शनं आहेत ती घेतली तर अधिकच उत्तम होईल, कारण संध्याकाळी तुम्हाला कॉरिडॉर आणि आरती अशी दोन्ही चांगल्या पद्धतीची दर्शन होतील. त्यानुसार आम्ही यादवजींची रिक्षा केलेली आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे. हाँ जी, अब अपन कालभैरव आ चुके हैं, महाकाल के सेनापति. आप अगर उज्जैन में पहली बार आए हो तो आपको ये पता होना चाहिए कि उज्जैन में कितने काल है. उज्जैन में 3.5 काल. पहला है महाकाल, दूसरा है काल भैरव जहाँ पे दारू चढ़ती है, तीसरा है गढ़कालिका माता मंदिर और 3.5 काल है अद्रकाल, मतलब आधा काल उज्जैन में, जो कि कमली मार्ग में स्थित है. ठीक है, जय श्री महाकाल.
यादवजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही निघालो कालभैरवच्या दर्शनाला. रस्त्यात आम्हाला श्रीराम घाटाचं सुंदर दर्शन झालं. या ठिकाणी आम्ही महाकाल नाव असलेले सुंदर कुर्ते घेत आहोत. आम्ही येऊन पोचलेलो आहोत कालभैरव मंदिर ठिकाणी. कालभैरव मंदिर हे भारतातील एक प्रसिद्ध मंदिर आहे जे उज्जैनमध्ये स्थित आहे. हे शहराचे संरक्षक देवता कालभैरव यांना समर्पित आहे. हे शहरातील सर्वात सक्रिय मंदिरांपैकी एक आहे जिथे दररोज हजारो शेकडो भाविक भेट देतात. मंदिरातील देवतेला अर्पण केलेल्या अर्पणांपैकी एक म्हणजे दारू आहे. सध्याच्या मंदिराच्या रचनेवर मराठा प्रभाव प्रामुख्याने दिसून येत आहे. स्थानिक परंपरेनुसार पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांच्या पराभवानंतर मराठा सेनापती महादजी शिंदे यांनी उत्तर भारतातील मराठा राज्य पुनर्संरचित करण्याच्या मोहिमेत विजय मिळावा म्हणून देवतेला आपली पगडी अर्पण केली आहे. मराठा शक्तीचे यशस्वी पुनरुज्जीवन केल्यानंतर त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला अशी आख्यायिका. कालभैरवाचं सुंदर असं दर्शन घडलेलं आहे. मंदिरात कालभैरवाच्या डोक्यावर असलेली मराठा पगडी मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची साक्ष देते हे नक्कीच आहे. खऱ्या अर्थाने एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे महाराष्ट्रातील असणाऱ्या मंदिरांची रचना आणि येथील असणाऱ्या मंदिरांची रचना यामध्ये फार साम्य आहे. चला तर पुढे यादवजींकडून आपण पुढच्या मंदिराची थोडक्यात माहिती घेऊया. अब जहाँ पर चल रहे हैं ना वो है मंगलनाथ मंदिर. पूरे विश्व में एक ही मंदिर, पूरे विश्व में एक ही मंदिर है. जो मंगल जी का मंदिर है ना पूरे विश्व में एक ही मंदिर है. जहाँ पे पूरी पृथ्वी के भी सेंटर में मंगल का मंदिर बना हुआ है. भोलेनाथ जी के मस्तिष्क के पसीने से उत्पन्न हुआ मंगल भगवान का मंदिर है. मतलब भगवान का जन्म स्थान है वहाँ पे. वहाँ पे जिस किसी को भी हल्का फुल्का मंगल, चिड़चिड़ापन, नौकरी चाकरी में रुकावट, शादी ब्याह में रुकावट, घर के संबंधी, विवाह संबंधी, पुत्र संबंधी, कोर्ट कचहरी संबंधी कोई सी बाधा होती है, कोई सी रुकावटें होती है, 21 कष्टों के स्वामी है वो, बताते हो भगवान को, तो सारी वहाँ पे सिद्ध होती है. कैसा भी काम हो 3 महीने के अंदर पूर्ण होता है. वो मंदिर है. यादवजींनी सांगितल्याप्रमाणे हे विश्वातील असं एक मंदिर आहे ज्या ठिकाणी तुम्ही भक्तिभावाने काही मागितलं तर ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण होतं. म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिर परिसर खूप छान बनवलेला आहे. उज्जैन मधील मंगळनाथ मंदिर हे मंगळाचे जन्मस्थान मानले जाते आणि ते मंगळ दोषासाठी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. या मंदिरात भगवान शिवाची पूजा केली जाते आणि हे मंदिर खगोलशास्त्रीय अभ्यासासाठीही प्रसिद्ध होते. हे मंदिर क्षिप्रा नदीच्या जवळ आहे. हीच ती क्षिप्रा नदी जिच्या तटावर बसलेलं आहे महादेवाचं सर्वात सुंदर स्थान उज्जैन. छान दर्शन करून बाहेर निघाल्यानंतर आम्हाला समोरच हे बाबा दिसले जे खूप छान पद्धतीने ढोलक वाजवत होते. त्यांचा शूटिंग करण्याचा मोह आवरला नाही. मित्रांनो, एक अनुभव किंवा एक सल्ला सांगतो. या ठिकाणी आम्हाला आल्यापासून जाणवतंय असंख्य असे लोक आहेत जे तुम्हाला फसवू शकतात. विविध प्रकारची कारणं देऊन तुमच्याकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न होत आहे. तर तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर कृपया सावधान बाळगा. तर आपण येऊन पोहोचलेलो आहोत सांदीपानी आश्रमाजवळ आणि या ठिकाणी पोहोचताच गजराजाचं सुंदर असं दर्शन घडलेलं आहे. संदीपनी आश्रम हे उज्जैन मधील महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे. भगवान श्रीकृष्णाने महर्षी संदीपनी यांच्याकडनं प्राचीन शास्त्रांचे ज्ञान येथे मिळवले आहे. त्यांनी 64 दिवसांमध्ये युद्धतंत्रापासून ते संगीतापर्यंतच्या 64 विविध कौशल्यांमध्ये प्रभुत्व मिळवले असं या ठिकाणी मानलेलं आहे. हे समोर दिसतंय ते गुरु आश्रम आहे. भगवान
श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी या ठिकाणी शिक्षण घेतले आहे. खरोखरच या आश्रमामध्ये आल्यानंतर वेगळीच अनुभूती आहे. हे 64 विद्या आश्रम आहे. आश्रमात शिकण्याच्या प्रक्रियेची सुंदर मांडणी चित्र स्वरूपात केली आहे. यामध्ये कोणत्या वयात काय शिकवले याचं संपूर्ण चित्रण चित्रकला रूपी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यानंतर आम्ही जाणार आहोत अर्धगड कालिका मंदिर, जे अर्धकाल म्हणून प्रचलित आहे. गड कालिका मंदिर हे उज्जैन मंदिरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये महाकाली मंदिराला एक प्रमुख स्थान आहे. हे 18 शक्तिपीठांपैकी एक आहे, जे देवी शक्तीची संबंधित पवित्र स्थळे आहेत. आख्यायिकेनुसार जेव्हा भगवान शिव त्यांच्या पत्नी सतीचे शरीर घेऊन गेले, तेव्हा तिचा वरचा ओठ महाकाली मंदिराच्या ठिकाणी पडला. देवीला आशीर्वाद घेण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी असंख्य भाविक हे या मंदिराला भेट देत असतात. आम्ही या ठिकाणी पोहोचल्यानंतर आरती सुरू होती आणि तिची अनुभूती खरंच वेगळी आहे. देवीचे सुंदर असे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला गेलो, तेव्हा या ठिकाणी अनुभवलं की मंदिराची बांधणी ही पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मंदिरांप्रमाणेच दिसत आहे. दुपारी 2:30 वाजेपर्यंत तिन्ही मंदिरांचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा रूममध्ये परतलो. फ्रेश होऊन जेवण्यासाठी ठिकाण शोधत होतो, तेवढ्याच एक सरदारजींचं सुंदर असं हॉटेल दिसलं आणि त्या ठिकाणी खरोखरच जेवण अतिशय सुंदर आहे. कारण आपल्या समोर आपल्याला जी हवी ती भाजी आपल्या समोर बनवून देतात. तुम्ही एकदा अनुभव घ्या इथे आल्यानंतर. जेवण्याचा खर्च जर विचार केला तर अतिशय अल्प आहे. 1200 रुपयांमध्ये आम्ही 8 जण भरपेट जेवलेलो आहोत. महाकाल का सबसे पुराना और मेन द्वार है. रूम मध्ये थोडी विश्रांती घेतल्यानंतर ठीक 5 वाजता आम्ही महाकालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी निघालो. मनात अत्यंत ओढ होती या दर्शनाची. उज्जैनीचे श्री महाकालेश्वर हे भारतातील 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. महाकालेश्वर मंदिराच्या वैभवाचे वर्णन विविध पुराणांमध्ये आढळतं. मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून स्वयंभू आहे. सायंकाळची 7 वाजेची आरती घेण्यासाठी आम्ही घाईने जाण्याचा प्रयत्न करत आहोत. समोर आपल्याला दृश्य दिसते ते गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर महादेवाचं मंदिर आपल्याला लागणार आहे. समोरची जी दृश्य आहेत ते अतिशय सुंदर, मन प्रसन्न करणारी वातावरण आहे हे. या ठिकाणी आम्ही सर्वांनी कपाळाला सुंदर महादेवाचा टिळा लावून दर्शनासाठी निघालेलो आहोत. 7 वाजता आरती आहे. चला तर भेटूयात आरतीनंतर. दर्शन घेण्यासाठी आम्ही जात आहोत. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाहीये.
आज खरोखरच धन्य झाल्यासारखं वाटत आहे, कारण आज दर्शनाला गेलेलो असताना आरती अनुभवण्याचा योग आलेला आहे. तुम्ही जर महाकालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी आलात तर सायंकाळी 7ला जाण्याचा प्रयत्न करा. ही आरतीचं नयनरम्य दृश्य एकदा अनुभवा. दर्शनानंतर उज्जैनचं भव्य दिव्य असं आकर्षण असणारं कॉरिडॉर बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. भव्य दिव्य महाकाल कॉरिडॉर परिसरात भव्य लाइटिंग केलेली आहे. पूर्ण परिसर सुंदर आणि आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संपूर्ण परिसरामध्ये शिवाची विविध रूपं तसेच इतर देवतांची सुद्धा विविध रूपं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हे संपूर्ण परिसर जर फिरायचं असेल तर कमीत कमी 6 तास लागतील. इतकं भव्य स्वरूप याला दिलेलं आहे. इथे शिवपुराणातील प्रसंग, शिवविवाह, शिवतांडव इत्यादी प्रसंग सुंदर मूर्ती रूपात प्रदर्शित करण्यात आले आहेत. परिसरात महाकालेश्वर वाटिका, महाकालेश्वर मार्ग, शिव अवतार वाटिका, प्रवचन हॉल, नूतन स्कूल परिसर, गणेश विद्यालय, रुद्रसागर तट, अर्धपथ क्षेत्र, धर्मशाळा आणि पार्किंगचं उत्तम नियोजन या ठिकाणी केलेले दिसत आहे. इथे आल्यानंतर वेळ कसा निघून जाईल हे तुम्हाला कळणार नाही. यासाठी तुम्ही वेळ काढून या ठिकाणी आले पाहिजेत. तर हा उज्जैन ओंकारेश्वरचा अर्थात 12 ज्योतिर्लिंग सिरीजचा पहिला भाग आहे. या भागामध्ये उज्जैन विषयीची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. उद्या सकाळीच आम्हाला ओंकारेश्वरसाठी जायचं आहे. तो भाग 2 असणार आहे. तुम्हाला नक्की आवर्जून तो भाग पहा, कारण ओंकारेश्वरची संपूर्ण माहिती त्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, 3 ते 4 हजारच्या बजेटमध्ये उज्जैन आणि ओंकारेश्वर करण्याचा हेतू आहे. तुम्हाला ओंकारेश्वरच्या ब्लॉगमध्ये हा हेतू सफल झाला की नाही हे कळणार आहे. तसेच कुठल्या ठिकाणी तुम्हाला किती अमाऊंट लागेल, किती खर्च येईल याचा सुद्धा विश्लेषण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तथा व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सुद्धा जर उज्जैन ओंकारेश्वरचा प्लॅन करत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. कारण जर तुम्हाला काय अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये कळवा. मी तुमच्या त्या अडचणींना उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच हॉटेल्स असेल, बस असेल किंवा ऑटो असतील यांचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर आमच्याकडे आहेत. आम्ही ते सुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या बजेट ट्रिप तुम्ही कशा पद्धतीने अरेंज कराल यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाकाल. भेटूयात ओंकारेश्वरच्या ब्लॉगमध्ये 12 ज्योतिर्लिंग सिरीजमधला पार्ट 2 ओंकारेश्वर. जय श्री महाकाल. हर हर महादेव.